नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की नंदिनीने आता घटस्फोटाच्या पेपर्सवर सही केलेली असते. ती जीवाला म्हणते की मी माझं कर्तव्य पार पाडलं, आता याच्यावर सही करून तुम्ही मोकळे व्हा. तर आता नंदिनीचं एवढं मोठं उचललेलं पाऊल बघून आता जीवाला धक्काच बसतो. त्याने स्वप्नातही विचार केलेला नसतो की नंदिनी या स्तराला जाऊ शकते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नंदिनी आता देशमुखांचं घर सोडून तिच्या आईबाबांकडे आलेली असते. नंदिनी खूपच इमोशनल झालेली असते आणि ती धनंजयला मिठी मारत बोलते की मी त्यांना मोकळं केलं. तर आता धनंजयला काहीच समजत नाही. त्याला असं वाटत असतं की नंदिनीला आपली आठवण येते म्हणूनच ती इथे राहायला आली आहे. तर नंदिनी सध्या बाबांना काहीच सांगायचं नाही असं ठरवते. तर दुसरीकडे आता घरात जीवा हा नंदिनीला सगळीकडे शोधत असतो आणि अखेर मानिनीला कळतं की नंदिनी ही घरात नाही आहे. पण मात्र ती फोन करून सांगते की तिच्या आईकडे गेली आहे. त्याचमुळे आता मानिनीलाही राग येतो. तिचा संशय वाढतच जातो की अगोदर काव्या आणि आता नंदिनी का घर सोडून गेली. नक्की माझ्या मुलांच्या आयुष्यात चाललंय तरी काय. फार्म हाऊसवरून आल्यापासून हे सगळे विचित्र वागताय. मानिनी आता मिथुन भाऊजींना भेटून सगळं काय सांगते की तुम्हीच मला आता मदत करू शकता. मिथुन काकांना सगळं खरं माहिती आहे पण मात्र त्याचे हात दगडाखाली आहेत. तर आता जीवा कशाप्रकारे नंदिनीला पुन्हा घरी आणतो हे पाहणं रंजक ठरेल.